हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत झिरो कॉस्ट होम ऑर्गनायझेशन हॅक शेअर करणार आहे, जी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येक लेडीजकडेच अशा प्रकारचे क्रंचीज किंवा रबर बँड केसाला टाय करण्यासाठी असतातच। पण बरेचदा तुम्ही बघितलं असेल, जेव्हा याच्या काही वापरानंतर ही हलकीशी जुनी होतात तेव्हा त्याची टाइटनेस असते ना, ती लूज होते। तर अशीच काहीतरी दोन रबर बँड माझ्याकडे आहे। दिसायला तुम्ही पाहू शकता अगदी नवीन आहे, बट याच्या जास्त वापरामुळे याची जी टाइटनेस आहे ती लूज झालेली आहे। तर आता हे माझ्या कामाचे नव्हते, विचार केला की याला फेकूनच द्यावं। मग विचार केला की रबर बँडची क्वालिटी तर चांगली आहे, फक्त त्यातली जी इलास्टिक आहे ना ती लूज झालेली आहे। ती मला कशी बशी चेंज करता आली तर या रबर बँडचा मला चांगला उपयोग करता येईल। तर मी काय केलं की रबर बँडला संपूर्ण फिरवून बघितलं, तर मला एका ठिकाणी थोडीशी शिलाई ही बाहेरून असलेली दिसली। तर जस्ट ती शिलाई आपल्याला सुईच्या हेल्पनी खोलून घ्यायची आहे आणि जी आतली इलास्टिक आहे ना ती ओढून व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। तुम्ही वाटेल तर या रबर बँडमध्ये सेफ्टी पिनच्या हेल्पनी दुसरी इलास्टिक देखील इन्सर्ट करू शकता। तर मी काय केलं की तीच इलास्टिक काढली, त्या रबर बँडमधली हलकीशी ती खराब झालेली इलास्टिक कट करून घेतली आणि त्याला टाइटली बांधून घेतलं। आता बघू शकता लूज असलेले रबर बँड पूर्णपणे टाइट झालेले आहे। आता जर मी केसाला हे रबर बँड बांधले तरी देखील खाली घसरणार नाही आणि माझी पोनी देखील टाइट होईल। तुमचेही रबर बँड अशा प्रकारे लूज झालेले असेल आणि तुम्ही फेकायचा विचार करत असेल, हा हॅक एकदा नक्की ट्राय करून बघा। माझ्या या बेडरूम मधली बेडशीट कितीही व्यवस्थित केली, कितीहीदा सेट केली तरी ती अस्ताव्यस्त होतच असते। कारण माझी मुलगी या बेडवर दिवसभर खेळत असते आणि ही बेडरूम आमची अशी आहे की हॉलमधून एंटर केलं की डायरेक्टली दिसते। तर दिवसभर ही बेडशीट मला सेट करावी लागायची। तर तसं तर मार्केटमध्ये इलास्टिक बेडशीट उपलब्ध आहे, बट हा आमचा जुना दिवाण आहे। या बेडवरच्या जेवढ्याही बेडशीट आहे ना त्या सिंपल आहे। तर जेव्हाही या बेडवर मी कुठलीही बेडशीट घालते तर ती वारंवार खाली घसरते आणि ती मला वारंवार सेट करावी लागते। तर आज मी याच्यासोबत एक मस्त हॅक ट्राय केला आहे, मला युजफुल वाटला त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर त्यासाठी आपल्याला ती जी बेडशीट आहे ती अशी एखाद्या प्लेन सरफेसवर पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर ज्या गादीवर आपल्याला ही बेडशीट स्प्रेड करायची आहे ती गादी त्या बेडशीटच्या बरोबर मधोमध आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर दोन्ही साइडनी कॉर्नरनी आपल्याला असे मेजरमेंट घ्यायचे आहे। तर इथे आपल्याला चारही कॉर्नरचे सेम मेजरमेंट घ्यायचे आहे। तिथे मी 10-10 सेंटीमीटर मेजरमेंट घेतलेला आहे आणि त्यानंतर हे चारही कॉर्नर आपल्याला कैचीच्या हेल्पनी कट करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता मी चारही कॉर्नरला मेजरमेंट घेतलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला हे चारही कॉर्नर कैचीच्या हेल्पनी कट करून घ्यायचे आहे। आता कट झाल्यानंतर दोन्ही कॉर्नरला अशा प्रकारे पकडायचं आहे आणि बेडशीटला उलट करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तुम्ही इथे जर तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल तर हाताने देखील करू शकता, नाहीतर शिलाई मशीनने मारली तर परमनंट शिलाई असते आणि तुम्ही बेडशीट वॉश केली तरी ती निघणार नाही। आणि आता इथे मी चारही कॉर्नरला पकडून व्यवस्थित बेडशीटला शिलाई मारून घेतलेली आहे। शिवल्यामुळे चारही कॉर्नर्स पॅक झालेले आहे। आता जेव्हा आपण गादीला ही बेडशीट घालू ना, गादीचे जे चारही कॉर्नर आहे ते बेडशीटमध्ये फसला जाणार आणि आता कितीही माझी मुलगी या बेडशीटवर खेळली तरी देखील ते कॉर्नर्स बाहेर निघणार नाही आणि आता दिवसभर बेडशीट मस्त सेट राहणार। तर हा हॅक मला खूप युजफुल वाटला आणि जर याच बेडशीटला तुम्हाला इलास्टिक बेडशीट बनवायची असेल तर बेडशीटचा जो ओपन एरिया आहे ना त्यावर फक्त तुम्हाला इलास्टिक शिवावी लागेल आणि तुमची ही सिंपल बेडशीट इलास्टिक बेडशीटमध्ये कन्वर्ट होणार। परंतु जे मी कॉर्नर स्टिच केले आहे तो देखील हॅक खूप युजफुल आहे। अशी जरी बेडशीट कट करून आपल्या बेडवर सेट केली ना तरी देखील बेडशीट भरपूर वेळ खराब होत नाही, ती तशीच्या तशी सेट असते। मला ना भरपूर दिवसापासून घराच्या चाबीसाठी किचन विकत घ्यायचं होतं। तर मी अशा प्रकारचं जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता साईडला फोटो लावलेला आहे तसं किचन विकत घ्यायचं ठरवलं होतं। त्यामध्ये ना एक छोटंसं लॉक दिलेलं आहे, फोटोमध्ये बघू शकता। त्यामुळे आपल्याला कुठे जर पिशवीमध्ये जागा वगैरे नसेल, पॉकेट वगैरे नसेल तर चेनला वगैरे ती चाबी आपण इझिली लॉक करू शकतो। बरेचदा तुम्ही बघितलं असेल जसं बाजारात वगैरे जायचं असेल तर आपण चाबी पिशवीमध्ये डायरेक्टली टाकली तर मग ती वेळेवर मिळत नाही, मग आपण इकडे तिकडे शोधत बसतो। तर त्यासाठी भरपूरशी तुम्ही हॅक देखील यूट्यूबवर बघितले असेल, मी देखील शेअर केले आहे।
तर त्यासाठीच मी विचार केला की आता किचन विकत घ्यायचं आहे, त्याच टाईपचा लॉक असलेला किचन विकत घेणार, जेणेकरून कुठेही जायचं असेल किंवा आपल्याला बॅगमध्ये चाबी वगैरे इन्सर्ट करायची असेल तर चेनमध्ये इझिली आपण लॉक करू शकू। तर मी काही किचन तर विकत घेतला नाही, तर तुम्ही हा एक हॅक ट्राय करू शकता। आजकाल ना आय कार्ड येतात, तर माझ्याकडे असे 2 आय कार्ड पडले होते, तर त्याला देखील असे लॉक लागलेले होते। तर जस्ट हे लॉक आपल्याला जे आपली चाबी आहे ना त्याच्या रिंगला अटॅच करायचे आहे। तुम्ही वाटेल तर याला दुसरं स्वस्तात मस्त असं किचन देखील लावू शकता, नाहीतर जस्ट हे लॉक जरी लावलं तरी देखील आपली चाबी कुठेही हँग करायला रेडी आहे। तसं मला भाजीपाला वगैरे आणायला जायचा असायचा तर मी ही बॅग घेऊन जायचे, आणि बरेचदा काय व्हायचं की पॉकेट वगैरे नसला तर मी डायरेक्टली चाबी ना या बॅगमध्येच टाकायचे, तर मग ती भाजीपाला आणल्यानंतर ती चाबी खाली फसून राहायची, तर मग मला पूर्ण भाजीपाला देखील काढावा लागायचा, त्यानंतर मला चाबी मिळायची। तर मी काय केलं आहे, वरच्या भागाला अशी एक सेफ्टी पिन लावून ठेवली आहे, आणि जेव्हाही मला आता भाजीपाला वगैरे आणायला जायचा वगैरे असला तर ही चाबी काय करते की मी त्या सेफ्टी पिनला लॉकच्या थ्रू अटॅच करून ठेवते। नाहीतर कुठे पर्समध्ये देखील आपल्या पर्समध्ये पॉकेट असतात, त्याला चेन दिलेली असते, तर त्या चेनला देखील तुम्ही या लॉकच्या थ्रू ही चाबी अडकवू शकता। माझ्या बेडच्या बाजूला साइड टेबलवर अशा प्रकारचं एक काचेचं प्लांटर ठेवलेलं आहे। तुम्ही पाहू शकता या प्लांटला मी फक्त पाण्यामध्ये ग्रो केलेलं आहे। दिसायला खूप सुंदर आहे, परंतु बरेचदा भीतीही वाटते की कोणी धक्का मारला तर हे एवढं सुंदर प्लांटर तुटणार। तर मी आज मस्त असं 0 कॉस्टमध्ये एक सुंदरसं प्लांटर रेडी केलेलं आहे, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपल्या प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचे जे डिस्पोजेबल बॉक्सेस असतात ना ते असतात, जनरली आपण फेकूनच देतो, तर या डिस्पोजेबल बॉक्सपासूनच मी एक सुंदरसं प्लांटर रेडी केलेलं आहे, जे बनवायला अगदी सोपं आहे, कोणीही बनवू शकतं। जर तुमच्याकडे लहान मुले असतील ना 5-6 वर्षाचे तर ते देखील बनवू शकतात। फक्त यासाठी आपल्याला ज्यूटची दोरी हवी। तसं तर मार्केटमध्ये तुम्ही ज्यूटचे प्लांटर विकत घ्यायला गेलाल ना तर खूप महागडे येतात, फक्त आपल्याला हे ज्यूटची जी दोरी आहे ना ती फेविकॉलच्या हेल्पनी या प्लांटरवर राऊंडमध्ये फिरवायची आहे। तर इथे मी 2 प्रकारची दोरी घेतलेली आहे, एक व्हाईट ज्यूटची दोरी घेतलेली आहे आणि जी एक ब्राऊन असते ना ती घेतलेली आहे। तर ही दोरी मी थोड्या अंतरावर अशा प्रकारे चिपकवून घेतलेली आहे, आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं प्लांटर डेकोरेट झालेलं आहे। बट वरच्या भागाला हलकासं जे डिस्पोजेबल बॉक्स होतं ना ते तुटलेलं होतं, तर त्यासाठी मी एक सुंदरशी आयडिया लावलेली आहे। त्यासाठी मी काय केलं की क्रोशाची दोरी असती ना तिला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये सेम साईजमध्ये कट करून घेतलं, त्यानंतर एक मोठी दोरी अशी राऊंडमध्ये पकडून घेतली, आणि त्या दोरीला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला या छोट्या छोट्या ज्या दोऱ्या आहेत त्या बांधून घ्यायच्या आहे। त्यानंतर या छोट्या छोट्या ज्या दोऱ्या आहेत त्या आपल्याला कंगव्याच्या हेल्पनी व्यवस्थित ओपन करून घ्यायचे आहे, जेणेकरून दिसायला छान दिसणार। कारण मार्केटमध्ये जे प्लांटर मिळतात ना ते असेच बनलेले असतात। तर आता बघू शकता आपली ही दोरी रेडी आहे। फक्त आता ही ग्लूगनच्या हेल्पनी दोरी मी या प्लांटरच्या राऊंडमध्ये चिपकून घेतली, आणि बघू शकता आपला घरच्या घरी मस्त सुंदरसा असा प्लांटर रेडी आहे। नंतर शेवटी मी एक क्लिनिंग हॅक शेअर करणार आहे। कदाचित बरेच जणांना हा हॅक माहिती असेल, तुम्ही बघितलं असेल आपल्या घरी जर प्लास्टिकच्या बकेट असेल किंवा स्टीलच्या बकेट असेल तर काही दिवसांनी अशा प्रकारची त्यावरनं एक पांढरी थर तयार होते, आणि त्या दिसायला खूप जुन्या दिसतात, घाण दिसतात। तर अशा प्रकारच्या जुन्या बकेट तुम्ही इझिली नवीन करू शकता। आपल्या प्रत्येकाच्या घरी हार्पिक तर असतंच, जे आपण टॉयलेट क्लीन करायसाठी वापरतो, ते फक्त आपल्याला त्या जागेवर थोड्या वेळ घालायचं आहे आणि स्क्रबरच्या हेल्पनी व्यवस्थित घासून 10 मिनिटे ती बकेट जशीच्या तशी सोडून द्यायची आहे। आणि त्यानंतर 10 मिनिटे झाली की ते जे हार्पिक आहे ते व्यवस्थित आपल्याला स्क्रबरच्या हेल्पनी घासून घ्यायचं आहे। तुमची बकेट अगदी नव्यासारखी चमकेल। जेवढे काही क्षारचे डाग त्या बकेटवर लागलेले आहे, जी काही पांढरी लेयर जमा झालेली आहे ती पूर्णपणे रिमूव्ह होईल आणि बकेट एकदम नव्यासारखी चमकेल। मी तुम्हाला पूर्ण बकेट वॉश केल्यानंतर दाखवते। बघू शकता तुम्ही बकेटच्या खालच्या साईडला जी काही पूर्ण पांढरी लेयर जमा झाली होती ती पूर्णपणे निघालेली आहे आणि बकेट एकदम नव्यासारखी चमकत आहे। तर खूप युजफुल हॅक आहे फ्रेंड्स। तुमचेही बकेट अशी घाण झालेले असेल तर तुम्ही इझिली क्लीन करू शकता, जास्त काही मेहनतही करावी लागत नाही आणि अगदी सोपा हॅक आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर आय होप मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा।